जैन धर्मियाचा 7 दिवसाचा उत्सव असतो आणि जैन धर्मियाचं एक निवेदन आलं होतं असं आम्हाला उपायुक्त साहेबांनी सांगितलं की त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की 20 ते 27 तारखेपर्यंत मांस विक्री लातूर शहरामध्ये बंद करण्यात यावी। मग आम्ही ज्यावेळेस आयुक्त साहेबांना भेटायला गेलो, आयुक्त मॅडमना भेटायला गेलो, त्या कलेक्टर ऑफिसच्या बैठकीला गेलेत असं सांगण्यात आलं। उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांना आम्ही आता भेटून आलो, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं की 7 दिवस न करता आम्ही 2 दिवस बंद करू। म्हणजे सांगायचं माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक धर्माचे इथं सण उत्सव होत असतात, प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। आपल्या देशाच्या संविधानामध्ये कलम 21 अंतर्गत प्रत्येक धर्म आणि जातीनुसार खाण्याचे स्वातंत्र्य आहे। मग अशा खाण्याच्या स्वातंत्र्यावर महापालिका घाला घालते का असा आमचा त्यांना प्रश्न होता। माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक जाती धर्मांनी आपापले सण उत्सव करावे, पण आपल्या धर्मासोबत आपल्या जातीसोबत इतर जातीच्या लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगण्याची प्रथा लातूरमध्ये कधीच नव्हती आणि भविष्यात सुद्धा होणार नाही। असे जर आदेश महापालिकेच्या वतीने काढण्यात भविष्यात जर आले तर तो पायंडा पडेल। मग 21 रमजान महिन्यामध्ये दारू विक्री बऱ्यापैकी बंद असते, बऱ्यापैकी दारू विक्री, मग पूर्णतः दारू विक्री बंद तुम्ही करणार का? एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, जयंतीच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही तुम्ही मांस विक्री असेल, दारू विक्री असेल, या ज्या काही शरीराला घातक गोष्टी आहेत, अपायकारक आहे किंवा इतर धर्माला जे मान्य नाही अशा गोष्टी तुम्ही बंद करणार का असा आमचा त्यांना प्रश्न झाला। त्यावर ते म्हणाले की 7 दिवस न ठेवता आम्ही 2 दिवस दुसरा आदेश आम्ही पारित करतोय आणि तो आदेश 20 तारीख आणि 27 तारीख हे 2च दिवस असतील। पर त्यांना मी सांगू इच्छितो की हे 2 दिवस सुद्धा बंद होता कामा नये, कारण कुण्या एका समाजाचा धर्माचा धर्मगुरूचा कोण सण उत्सव असेल किंवा त्यांची जन्मशताब्दी असेल तर ते जन्मतिथीनिमित्त एखादा दिवस बंद असायला आमचा काही आक्षेप नाही। हे महावीर जयंतीला हे सर्व मुस्लिम बांधव असतील, मांस विक्रेते असतील, ते स्वतःहून बंद करतात। त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या धर्माचा धर्मगुरूची जर सण असेल, मोठा उत्सव असेल, जन्मशताब्दी असेल तर आम्ही स्वतःहून बंद करतो। म्हणजे एखाद्या धर्माने जर निवेदन दिलं तर तुम्ही बंद करणार का हा आमचा महापालिकेला प्रश्न आहे। महापालिकेमध्ये ढिगारा प्रश्न आहेत, रोडचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, नाल्याचे आहेत, घरकुलाचे आहेत, अविरत प्रश्न आहेत जे की तुम्हाला मोजता दिवस पुरणार नाही। एवढे प्रश्न असताना महापालिकेचं या जैन धर्माच्या निवेदनावर एवढं लक्ष का? जो की आमचं म्हणणं नाही, आम्ही आदर प्रत्येक धर्माचा करतोय। जैन धर्माचे लोक लातूरमध्ये आहेतच किती, त्यानुसार तुम्ही किमान संख्येच्या आधारे तरी बंद पाळा। जे लोक म्हणजे कमी असतील, आम्ही म्हणत नाही की त्यांचा सण आहे ना आपण त्यांच्या सणाचा आदर अनादर करा असं आमचं म्हणणं नाही, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जे विक्रेते आहेत ते शोषित, पीडित, वंचित आहेत, त्यांची सुद्धा उपजीविका भागवायचं एकच माध्यम आहे आणि ते माध्यम सुद्धा तुम्ही बंद करत असाल तर त्यांनी खायचं काय? किमान असे बंद करत असाल तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या परिवाराची खाण्यापिण्याची राहण्याची तुम्ही सोय करावी, हे आम्ही सांगण्यासाठी महापालिकेला आलेलो आहोत। आणि माझी सर्व लातूरकरांना, मांस विक्रेत्यांना, मग ते कोंबडे विक्रेते असेल, बकरा विक्रेते असेल, या सर्व प्रकारच्या मांस विक्रेत्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की 27 तारखेला कुणीही बंद करायचं नाही। महापालिकेचा कोणता कर्मचारी बंद करायला आला तर तुम्ही VS पॅंथर युवा संघटनेला संपर्क करा, VS पॅंथर युवा संघटना तुमच्या पाठीशी असेल। आणि निवेदनामध्ये आम्ही हे एक दिलंय की जर 27 तारखेला तुम्ही असे 7 दिवसाचे आदेश जर काढत असाल तर बॉयलर चिकन आम्ही तुमच्या दालनामध्ये आणून विकू। सर्व मांस विक्रेते लोक घेऊन येऊन या ठिकाणी मांस विक्रीचा व्यवसाय त्या दिवशी महापालिकेत केला जाईल।